नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये कॉलमचे स्वतःचे वजन कसे काढावे या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही जर कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करत असाल किंवा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरचे विद्यार्थी असाल, सर्वांसाठीच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये कॉलमचे स्वतःचे वजन कसे काढायचे या व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, समजा उदाहरणासाठी 9 इंच बाय 12 इंचचा कॉलम आहे, म्हणजे अशा प्रकारे एक कॉलम आहे, 9 इंच बाय 12 इंचचा कॉलम आहे आणि टोटल या कॉलमची जी उंची आहे ती 10 फूट आहे। तर या कॉलमचं वजन कसं काढायचं? मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे? आपल्याला सुरुवातीला जे इंचचे व फूटचे रूपांतर मीटर मध्ये करावे लागणार आहे। म्हणजे हा जो कॉलम आहे 9 इंच बाय 12 इंचचा कॉलम आहे, याचं रूपांतर म्हणजे 9 इंचचं आणि 12 इंचचं मीटर मध्ये रूपांतर करावे लागणार आहे। आणि उंचीचे टोटल 10 फूट आहे, याचं सुद्धा रूपांतर आपल्याला मीटर मध्ये करावे लागणार। त्यावेळेस आपण करेक्ट या कॉलमचं वजन किती होणार आहे आपण गणित करू शकणार आहेत। मित्रांनो, 9 इंचचं रूपांतर जर मीटर मध्ये केलं तर उत्तर किती येणार आहे? 0.2280। म्हणजे 9 इंचचं रूपांतर मीटर मध्ये झालं। जे रुंदी आहे 12 इंचचे, त्या 12 इंचचं रूपांतर मीटर मध्ये केलं तर उत्तर किती येणार आहे? 0.3048। म्हणजे मीटर मध्ये रूपांतर झालं। जे 10 फूट टोटल उंची आहे, याचं रूपांतर मीटर मध्ये केलं तर उत्तर किती येणार आहे? 3.048 मीटर। म्हणजे आपलं सर्व जे कॉलमचं इंच आहे आणि फूट आहे, याचं रूपांतर आता मीटर मध्ये झालं। आता आपल्याला काय करायचं आहे? हा जो कॉलम आहे या कॉलमचा आपल्याला व्हॉल्यूम काढावे लागणार आहे। व्हॉल्यूम कसं काढायचं? व्हॉल्यूम म्हणजे साधारणतः घनफूट तुम्ही धरू शकता। त्यासाठी सूत्र कोणतं आहे घनफूट काढण्यासाठी? सिंपल सूत्र आहे नेहमीप्रमाणे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची। आता लांबी किती आली होती मीटर मध्ये? 0.2280। सिंपल काय करायचं आहे? लांबी किती आली होती? 0.2280 गुणिले रुंदी किती आली होती? 30.48। उंची किती आली होती? 3.048। सिंपल या सर्वांचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे। या सर्वांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला कॉलमचं व्हॅल्यू मिळणार आहे। उत्तर किती येणार आहे? 0.2123 येणार आहे। म्हणजे या जे कॉलम आहे या कॉलमचा आपल्याला व्हॅल्यू मिळालेला आहे। आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आरसीसी डेन्सिटी किती असते? 2400 ते 2500 किलोग्राम क्युबिक मीटर, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता या कॉलमचं व्हॅल्यूम किती आलं होतं? 0.2123 आलं होतं। म्हणजे काय करायचं? 0.2123चा टोटली गुणाकार आरसीसी ची डेन्सिटी आपण 2500 धरूया जास्तीत जास्त, म्हणजे 2500 धरूया, याचा गुणाकार करायचा आहे। जो कॉलमची व्हॅल्यूम आला होता आणि जी आरसीसी डेन्सिटी आहे याच्या बरोबर गुणाकार करा। उत्तर किती येणार आहे? 530 येणार आहे। म्हणजे हा जो कॉलम आहे या कॉलमचं वजन किती येणार आहे? का अंदाजे 530 किलोग्राम येणार आहे। समजलं मित्रांनो? सर्व माहिती तुम्हाला एक कॉलमचा अंदाज काढण्यासाठी दिलेली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करायला आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।